आपण पाहिलं की कोरोनाने संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर जे थैमान घातलं होतं, आपल्या अवतीभोवती असणारे आपले असंख्य मित्र, आपले असंख्य रिलेटिव्ह आपल्यातून हिरावून गेले आणि पुन्हा एकदा आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोरोना पुन्हा एकदा थैमान घालतो. तर शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा वर्दळीच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक माणसाने आपल्या तोंडाला मास्क लावलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळेस आपण गर्दीमध्ये जातो आणि कोरोनाची पुन्हा एकदा जर एखाद्याला लागण जर झाली तर त्याच्या कुटुंबाला तो सर्वात मोठा धोका आहे. कारण आपण पाहतो की आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलं असतात, वृद्ध माणसं असतात की ज्यांची तेवढी प्रतिकार क्षमता नसते की ती गोष्ट सहन करण्याची. त्याच्यामुळं कुटुंब जर सेफ ठेवायचं असेल तर आपण स्वतः अगोदर सेफ होणं गरजेचं आहे. आणि कोरोनाला पुन्हा एकदा इतक्या हलक्यात तुम्ही घेऊ नका, कारण दिवसेंदिवस कोरोनाचे पेशंट हे वाढत चाललेत. म्हणून माझी पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कोरोनापासून जर बचाव करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा सतर्क राहणं गरजेचं आहे. आपल्याला स्वतःची पहिली काळजी घेणं गरजेचं आहे. तोंडाला मास्क लावणं आणि या सर्वच गोष्टी शक्यतो तर गर्दीत जाणं तुम्ही टाळा. अवश्य गरज असेल तेव्हाच तुम्ही गर्दीत जा, अन्यथा गर्दीत जाणं तुम्ही टाळा. कारण वेळ काळा सांगून येत नाही. त्याच्यामुळं कोरोनापासून सावध व्हा, कुटुंबालाही वाचवा. या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.